जे तुमच्या वाट्याला आहे ना ते कुणीच नाही हिरावून घेऊ शकत. मी स्वतःला ह्या बाबतीत खूप लकी आहे, खूप लकी समजते की अशा विषयावरचा सिनेमा येणं आणि त्या सिनेमात मी काम करणं. फॅन्ड्री, सैराट, न्यूड, रेडू म्हणजे छाया एक वेगळं काम करणारी ॲक्ट्रेस आहे. लॉकडाऊनच्या आधीची आई आणि लॉकडाऊनमध्ये जेव्हा मी सतत तिच्या आजूबाजूला जेव्हा राहत होते ना, जमीन आसमानाचा फरक पडला होता त्याच्यात. काही चुका अशा पण असतात की चुकले पण माज आहे यार, चुकले तर चुकले, माफी नाही मागायची. जे मला खूप मनापासून वाटतं ना की मला हे करायचंय किंवा मला हे करायला आवडलं असतं, त्या गोष्टी माझ्या वाट्याला येतात. पहिल्या दिवशी मी बघितलं ना तर मला एवढं भरून आलं होतं, कारण त्याच्या आधी मी एवढी वर्षे काम करते पण मी पोस्टरवर नव्हते. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. मज्जाचा अड्डा या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. इंडस्ट्रीत कोणीही गॉडफादर नसताना स्वबळावर सर्व्हाइव्ह करून आज ती अभिनेत्री तिचा स्ट्रगल सांगायला आली आहे मज्जाच्या अड्ड्यावर. चला तर मग स्वागत करूया त्याच अभिनेत्रीचं आणि सुरू करूयात आपला मज्जाचा अड्डा. थँक्यू. सॉरी, थोडा वेळ नाही, आम्ही खूपच लेट केलंय. सो ताई, तुझं खूप स्वागत मज्जाच्या अड्ड्यावर आणि थँक्यू सो मच इथे आलीस. आणि फार लहान आहोत जसं आपण आत्ताच म्हटलं, सो आम्ही काय म्हणू, ताई म्हणू? ताई ताई ताई. येस, हो अगदी. सो खूप छान दिसते. आणि कशी आहे सगळ्यात आधी? मस्त. आणि इथे येऊन आणखीनच जरा मस्त वाटते, कारण मुळात नाव अड्डा आहे ना, तर अड्डा जरा म्हणजे जवळच आहे. सो सुरुवातच करण्याआधी मला हाच प्रश्न विचारायचा आहे की सुरुवात कशी झाली, कारण का बालपण कसं गेलं हे मला जाणून घ्यायचं आहे. आत्ता मी छाया कदमला सगळीकडे बघते, सोशल मीडियावर तर जरा जास्त बघते, तर बालपण कसं गेलं तिथून सुरुवात करूया. बालपण माझं मुंबईत, मी कलिनाला राहते. सो टिपिकल म्हणजे हाऊसिंग बोर्ड. वडील माझे मिलमध्ये होते आणि आई छान फक्त घर सांभाळायचं. आणि आमची हाऊसिंग बोर्डची कॉलनी होती, जशा आधी होत्या ना 9, आता खूप कमी झालं आहे ते, की अशा 9 बिल्डिंगमध्ये मोकळी जागा वगैरे. आणि शाळा पण जवळच होती, अगदी मुलींचे समर्थ विद्यालय असं, म्हणजे तिथे मुलांना काही प्रवेशच नाही अशा शाळेत. आणि एक होतं छान की शाळेमध्ये ना आमच्या प्रत्येक महिना अखेरीस एक स्पर्धा व्हायची, कोणतीही. म्हणजे आमच्या वेळी तर मग ना ॲड करून दाखवायची स्टेजवर ही पण स्पर्धा, कारण प्रत्येक महिना अखेरी काय स्पर्धा घेणार ना, अशी स्पर्धा व्हायची. सो तेव्हा असं काय काय सर्व स्पर्धेत असायचे, म्हणजे डान्समध्ये असायचे किंवा नाटकात असायचे, पण असं काही पुढे जाऊन काही संबंधच नाही, म्हणजे इंडस्ट्रीत काम करणार वगैरे असं काही नव्हतं. पण बालपण असं छान गेलं, एकदम छान. म्हणजे छान म्हणजे अगदी आम्ही गोट्या खेळायचो. आता तुमच्या ह्याच्यात काही जास्त नसेलच, आम्ही गोट्या खेळायचो, पतंग उडवायला जायचे, लगोरी खेळायचो. आणि सगळेच आहे ना जरा कोकणातली माणसं, म्हणजे मी कोकणातली, आणि त्या आमच्या हाऊसिंग बोर्डमध्ये पण ना कोकणातलीच माणसं जास्त होती. तर असं खूप आम्ही मजा मस्ती करत अगदी बालपण गेलं. पण ताई, अभिनय क्षेत्रात येण्याचं आधीपासून ठरवलेलं की ही सुरुवात तुझी कुठून झाली? नाही, अजिबात असं काही ठरवलं नव्हतंच, कारण की असं काही संबंधच नाही इंडस्ट्रीशी. हा, शाळेत काम करायचे काय, पण ते तेवढ्यापुरती होतं. नंतर मग कॉलेज केलं मी, पार्ले टिळकला होते, म्हणजे आताचं साठे कॉलेज. आणि शाळेत आणि कॉलेजमध्ये असताना मी कबड्डी खेळायचे. मी कबड्डी स्टेट लेवलची प्लेयर आहे. सो दर दिवशी प्रॅक्टिस करणं. माझे ना गुडघे कायम फुटलेले असायचे, कारण ते मैदानात पडणं आणि तेव्हा ते भारी वाटायचं एकदम. गुडघे फुटलेले असणं म्हणजे हा आज मजा आली खेळायला असं असायचं. तर आणि मग कॉलेजमध्ये पण मी अजिबातच नाही काम, म्हणजे एकांकिका वगैरे काहीच नाही. 2001 मध्ये ते बोलतात ना काहीतरी असं घडतं आणि कुठून काय आपल्याला ना एक वाट सापडेल कळत नाही. 2001 मध्ये माझा भाऊ
गेला. म्हणजे एकाच वर्षी 2001 माझे वडील आणि जानेवारीमध्ये माझे वडील गेले आणि ऑक्टोबरमध्ये माझा भाऊ गेला. आणि दोघांशी मी अशी खूप कनेक्ट होते. आणि ते होतं ना, हे गेल्यावर मला काही सुचेच ना की आता काय करायचं, म्हणजे सगळं संपलं. मग मी बरेच दिवस घरातून बाहेर पडत नव्हते काय. आणि मग सगळेच जरा शेजारी पाजारी मला सांगायचे, अगं तू बाहेर पड. मला पण कळत होतं की आपल्याला यार निघायला पाहिजे घरातून. मग काही दिवस गेल्यानंतर म्हणजे आता मला सांगता येत नाही की ते कशामुळे काय माझ्या डोक्यात आलं. पेपरमध्ये ना बातमी आली होती की अभिनयाचं वर्कशॉप, वामन केंद्रेंचं वर्कशॉप होतं, प्राध्यापक वामन केंद्रे. आणि माहीत नाही मला असं झालं की यार ह्या वर्कशॉपला आपण जाऊया जेणेकरून घरातून बाहेर पडता येईल. आणि मग तिथे नवीन माणसं असतील, काही ज्यांना काही माहीतच नसेल की माझ्या आयुष्यात काय झालंय, फक्त आणखीन कशात तरी रमावं म्हणून मी ते वर्कशॉप जॉईन केलं. मग मी त्यानिमित्ताने जायचे. आणि ते होतंच ना, बाहेर पडल्यावर मग बसचा प्रवास, मग ट्रेनने दादरला जातोय, काय होतंय. पण ना तिथे गेल्यावर मी इतकी रमले, म्हणजे एकतर खूप अनोळखी वेगवेगळ्या वयोगटातली मुलं मुली होत्या. आणि मग तिथल्या ज्या काही एक्सरसाइज सर घ्यायचे काय ना, त्याच्यावर मजा यायला लागली मला. म्हणजे तुम्ही कुणी जर वर्कशॉप केलं असेल तर खूप मस्त धमाल असते की आपण छाया कदम म्हणून उभं राहणं. आणि नंतर मग एक सरांनी शिकवून आहे ना, एक वेगळ्या कॅरेक्टरची बॉडी घेऊन उभं राहणं, त्या कॅरेक्टरचं चालणं, त्या कॅरेक्टरचा आवाज शोधून काढायचा आणि मग एक नवीनच काहीतरी माणूस घडवायचं ना, हे कमाल होतं. ते मला ते इतकं आवडलं ना, मग मजा यायला लागली. मग वर्कशॉप संपला आणि तेव्हा असं होतं की अरे मस्त काम करते. पण पुन्हा तेच असतं की वर्कशॉप संपलं, टॅलेंट संपलं तिथे. पण ना सुरुवात तिथून झाली. मला ना असं काहीतरी असं सापडलं, यार ह्यात मजा येते आणि मला ह्यातच करायचंय. पण मग ते करण्यात पण 6 वर्ष गेले की मला वाटतं ते 2001 की 2ला मी वर्कशॉप केलं. आणि पहिलं नाटक मी केलं 2006ला. झुलवा, म्हणजे वामन केंद्रेंचंच नाटक होतं झुलवा, त्याच्यात काम केलं. आणि आता मी स्वतःला असं नशिबान समजते की एकतर ते वर्कशॉप आणि नंतर नाटकही असं केलं ना की त्या नाटकाची रिहर्सल आमची साधारण 3.5-4 महिने चालू होती. आणि त्यात एवढ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि तिथून ते ना काहीतरी करायचंय तर वेगळंच करायचंय. मग असं तिथून सवय लागली. आणि मग तो जो प्रवास आता तुम्ही बघताय ना, त्याची पहिली पायरी ती होती. अगदीच. पण असं इंडस्ट्रीत म्हणतात सगळीकडेच की गॉडफादर नसताना तुम्ही सर्व्हाइव्ह नाही करू शकत. पण जेव्हा अशीच एक मुलगी 6 वर्षांनी किंवा वर्कशॉप जॉईन केल्यानंतर 6 वर्षांनी एका नाटकात दिसते आणि अचानक ती अमिताभ बच्चन सोबत पूर्ण स्क्रीन शेअर करते. आणि काय म्हणतात की सैराट असू दे, गंगूबाई असू दे, अमिताभ बच्चनची झुंड असू दे. आत्ता स्वतःबद्दल किती प्राऊड फील होतं की तेव्हा मी ते वर्कशॉप केलं नसतं तर मी आत्ता इथे नसते. खरंच म्हणजे असं खूप भारी वाटतं. पण ना मला आहे ना, माझ्या वाटण्यापेक्षा ना माझ्या संपर्कातली जी माणसं आहेत किंवा ना आताची नवीन जी मुलं मुली आहेत जी खूप जीव लावतात मला, ताई म्हणून म्हणा, किंवा कुणाच्या तरी आईलाच मी आवडते, कुणाच्या बाबांनाच आवडते ना, तर माझ्यापेक्षा ना गं त्यांना खूप प्राऊड फील होतं. तर मला हे ऐकून म्हणजे असं भारी वाटतं यार. मग असं वाटतं ना की यार यांच्यासाठी मला आणखीन काहीतरी करायचंय. सो भारी तर वाटतंच यार. म्हणजे नशिबाने एक उत्तम सिनेमे वाट्याला आले. मग अमिताभजी म्हणजे असं की आम्ही लहानपणी ना गावाहून कुणी आलं ना की त्यांना आम्ही जुहूला फिरायला न्यायचो. आणि मग काय दाखवायचं तर अमिताभजींचा बंगला हे आम्ही त्यांना दाखवायला न्यायचो. आणि असं रिक्षातून वगैरे दाखवायचो अमिताभ बच्चन हडे रवता वगैरे. आणि मग ज्या माणसाचा फक्त बंगला बघत होतो त्याच्याबरोबर उभं राहून काम करायला मिळणं ही खूपच मोठी गोष्ट होती. ताई, तुम्ही पहिल्यांदा कॅमेरासमोर कधी उभा राहिलात आणि तेव्हाचा एक्सपिरियन्स कसा, म्हणजे तिथून सुरुवात कशी झाली कॅमेरासमोर उभं राहणं? तो पण एक किस्साच आहे खरं, खूप वर्षाने करता सांगायला मिळेल. म्हणलं ना, ही
इंडस्ट्री अशी आहे ना, खूप मजा आहे, खूप शिकण्यासारखं आहे, खूप. पण ना तुम्हाला प्रामाणिकपणे मेहनत करत राहायची आहे. त्याचं फळ आपण सांगू शकत नाही की आत्ताच मिळणार आहे, की अरे महिन्याभराने काम मिळेल, वर्षभराने काम मिळेल, नाही. तुम्हाला प्रामाणिकपणे मेहनत करत राहायची आहे. सो मी पण आहे ना असंच आता काम करायचं आहे, पण मग आता काय करायचं, कुणीच नाही ना ओळखीचं. तर मला आठवतंय, आता ते मला त्यांचं नावही आठवत नाही आहे, एक कोणतरी होते त्यांनी मला सांगितलं होतं की दूरदर्शनला एका शॉर्ट फिल्मसाठी कलाकार शोधतायत. तर मी म्हटलं ओके. शरण बिराजदार त्या डिरेक्टरचं नाव होतं, त्यांना जाऊन भेट. आणि मी म्हटलं ओके. आणि ते असतं ना की अरे आपण जाऊन भेटलं की आपल्याला कदाचित काम मिळेल. मी जाऊन त्यांना भेटले आणि त्यांचं असं झालं की त्यांनी गप्पा मारल्या आणि मग सांगितलं अरे आमचं ना कास्टिंग झालं आहे, पण मग एक असिस्टंट हवी आहे. सो तू एडी म्हणून काम करशील का? आणि मला असं झालं ना, चायला मी इथे अभिनयासाठी आले आणि असिस्टंट विचारतात. पण ना मला ज्यांनी पाठवलं होतं ना तिथे, त्यांनी मला सांगितलं की छाया जॉईन तर हो, कुठून काय काय काम मिळेल नाही सांगताय, तू जॉईन हो ना, ओळखी होतील, ओळखी वाढतील. मी म्हटलं, मग मी पण विचार केला ठीक आहे, काहीच न करण्यापेक्षा काहीतरी करूया, म्हणून मी जॉईन झाले. पण मला वाटतं ना फर्स्ट एडी म्हणजे तुम्हाला तसं काही कुणाला काही शिकवायचंही नसतं आणि शिकायचंही नसतं. तिथे फक्त हे उचलून तिथे ठेव, ते उचलून तिथे ठेव, मग तिचे कपडे आण, हे एवढंच होतं आणि मी तेच करत होते. आणि मी गेले, ते ना बारामतीला शूटिंग होतं त्या शॉर्ट फिल्मचं, फाट्याचं पाणी ह्या नावाची शॉर्ट फिल्म होती. आणि मी ते असिस्ट केलं. पण होतं ना, जे तुमच्या वाट्याला आहे ना ते कुणीच नाही हिरावून घेऊ शकत. ते शूट चालू होतं आणि बरोबर ज्या रोलसाठी मी भेटायला गेले होते सरांना, आता मी त्या नाव नाही घेत त्या कलाकारांचं, आणि बरोबर आहे ना त्या ॲक्ट्रेसचे सीन सुरू होणार होते. आदल्या दिवशी त्यांना फोन आला की त्या येत नाही आहेत. त्यांचं काहीतरी कुणाचं फॅमिलीत लग्न होतं, काय होतं, त्यामुळे त्या नाही येत आहे. मग सगळ्यांचा नाईलाज झाला, आता करायचं काय. मग आयत्या वेळी मला कॅमेरासमोर उभं केलं होतं आणि मी फर्स्ट टाईम कॅमेरा असा फेस केला होता. फाट्याचं पाणी, माझ्याबरोबर अरुण नलावडे होते. अरुण नलावडेंच्या बायकोचा रोल मी केला होता. येस, मला किती वर्षांनी मी सांगते खरं तर असं मी पहिला कॅमेरा फेस केला होता. म्हणजे काही माहिती नाही, मे बी मी तेव्हा बघितलंही नव्हतं तो कॅमेरा कसा आहे, काही इथे बसा, इथे बसून तुला बोलायचं आहे वगैरे असं. पण तो फर्स्ट टाईम कॅमेरा फेस केला होता. ताई, अमिताभजींसोबत तू काम केलं आहेस, तर एखादा आठवणीत राहिलेला किस्सा सांगशील का? अमिताभजींबरोबरचा किस्सा, एक तर त्याची सुरुवातच अशी झाली होती ना की झुंडचं काम चालू आहे, मला कानावर येत होतं. पण आता नागराज आणि टीम म्हणजे माझ्या घरची टीम आहे, म्हणजे बाकीच्यांसाठी ते असं होतं नागराज मंजुळे आणि माझ्याकडे नागराज आहे आपला, असं एवढं म्हणजे आमचं आहे. पण मी असं कधी विचारलं नव्हतं नागराजला की बाबा काय या कास्टिंग, मी आहे का किंवा काय. मला झालं की जर माझ्यासाठी रोल असला तर मी असणारच आहे. त्यामुळे आम्ही कधीच काही बोललो नव्हतो आणि मला माहीत होतं त्यांचं काम सुरू आहे. अचानक मला एक दिवशी गार्गीचा फोन आला की अगं छाया, तू या महिन्यात काय करतेस. म्हटलं का मी तारखा दिल्या आहेत आणि मी 1 महिना दिलेला होता दुसऱ्या फिल्मसाठी. अरे यार, म्हटलं का, तर नाही असंच काही होतं, पण तू त्यांना काही तारखा पुढे नाही का हे करू शकत नाही. म्हटलं का नाही, आधीपासून घेतलंय वगैरे असं ते झालं. पण ती सांगे ना की नक्की कशासाठी. पण शेवटी असं झालं की येऊन भेटतर ते असं जरासं अरे काहीतरी आहे ना, काहीतरी कमवण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं वगैरे टाईपचं. म्हणून मला काय वाटलं माहिती नाही, मी काय करणार होते काय नाही मला काही माहिती नाही. पण जे दुसरे डायरेक्टर ज्यांची फिल्म करणार होती, मी त्यांना फोन करून सांगितलं यार ना असं असं एक आहे, मला माहीत नाही, पण ना मला त्यांना जॉईन व्हावं असं वाटतंय, पण जर तुम्ही जर दिली परमिशन तरच. आणि ते खूपच चांगले होते प्रोड्युसर. त्यांनी सांगितलं ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जर आणखीन चांगला चान्स मिळतोय तर तुम्ही करू शकता.
मी असं त्यांच्याकडून ऐकल्याबरोबर मी लगेच इथून पुण्याला पोहोचले आणि तिथे जाऊन फुल दादागिरी माझी. काय तुम्ही मला काय सांगत नाही, आयत्यावेळी बोलवता आणि असं करता तसं करता, असं बडबड करत 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 मी नागराजच्या रूममध्ये गेले. तिथे सगळे बसले होते आणि मग नागराजचं असं झालं की हां झालं का तुझं बडबडून, तुला माहिती आहे का तुला काय करायचं आहे. म्हटलं काय. म्हणे रेखा हेमा मालिनीच्या नंतर आता तू अमिताभच्या बायकोचा रोल करणार आहेस. आणि मला असं झालं खुश झाले. पण अमिताभजी आहेत असं आधी खूप ठरवलं होतं ना, यार अमिताभजींबरोबर असं बोलायच्या, अशा गप्पा मारायच्या, असे फोटो काढून घ्यायचे. पण तिथे गेल्यावर चित्र वेगळं होतं. अमिताभ बच्चन होते ना, सो असं 4 हात लांब, म्हणजे त्यांना कोणी डिस्टर्ब नाही करायचं वगैरे असं होतं. पण माझं बोलणंच व्हायचं नाही त्यांच्याबरोबर. 1 दिवस शूट झालं, 2 दिवस, आणि मी बोलायचे यार म्हणजे काय, त्यांना माहिती आहे ना मी त्यांची बायकोचा रोल करतेय. म्हणजे पहिल्या दिवशी ओळख करून दिली नागराजने, बायकोचा रोल करतेय. म्हणजे त्यांचं लव्ह मॅरेज झालेलं आहे. तर मग एक दिवशी काय आलं, मी गेले सेटवर आणि म्हटलं आज काय आहे सीन. तर नागराजने सांगितलं आज तुम्ही असं प्रवास करणार आहात. तर म्हटलं तुम्ही म्हणजे कोण. तू आणि अमिताभजी. म्हटलं ओ आम्ही दोघंच. तर म्हटलं हां. मग माझ्या डोक्यात विचार चालू झाला, ओके बैलगाडीतून प्रवास करणार आहे म्हणजे काय, जवळजवळ बसणार आम्ही, आज तर होतील गप्पा असं. म्हणून मी गेले, बैलगाडी बघायला गेले. तर बैलगाडी आहे ना तशी छोटी होती. इतर बैलगाड्या आहेत ना जरा अशा रुंदीने वगैरे ती अशी छोटी होती आणि मी खुश झाले, या एवढीशी आहे म्हणजे मग आम्ही जरा जास्त असं जवळ बसू. म्हटलं आता हां मग काय, प्रवासाला लागल्यावर आम्ही बोलणं तर होईलच. मग मी गेले, तर बैलगाडीत बसले आणि आता ही बैलगाडी सुरू होते ना, तर मी म्हटलं इथे जवळ बसले आणि म्हटलं तर अमिताभजी इथे येऊन बसणार. मी अशी बसले, अमिताभजी असे पाय सोडून, जे त्या सीनमध्ये बघितलं असाल ते पाय सोडून बसले आणि मी अशी इथे बसले. आणि मी आपलं खुश हां की आता बैलगाडी हळूहळू पुढे जाईल. तेवढ्यात तो बैलगाडी चालवणारे ते काका आले. त्यांनी सांगितलं ताई जरा तुम्ही या बाजूला येऊन बसा, तो बॅलन्स होत नाहीये. सो मी उठले आणि त्याच्याजवळ जाऊन बसले आणि मला असं झालं अरे यार काय. मग फेरी मारून आलो आणि काय झालं उतरायचं होतं ना, सो त्यांनी काय असे पाय खाली टेकवले, उतरले आणि मला असं उभं राहून पुढे मागच्या बाजूला यायचं होतं. तर मी अशी उठले, पुढे आले आणि मला माझ्या पायाचे ना ऑपरेशन झालेले 2, सो मला जरा उठायला बसायला त्रास होतो. तर आता मी उतरताना मला कुणाचा तरी आधार लागतो. तर हे आता आमच्या नागराजच्या टीमला सगळ्यांना माहिती आहे. सो मी असं ना असं उतरायला जाताना असं बघत होते, तेवढ्यात नागराज आला. नागराजने असा हात दिला उतरण्यासाठी आणि इथून अमिताभजींनी हात दिला. आणि माझं असं झालं काय करू, आणि चान्स का सोडावा. मी पटकन अमिताभजींचा हात पकडला, उतरले आणि ना माझ्या तोंडून निघून गेलं. म्हणजे कधी कधी काय होतं ना, आपण अचानक काहीतरी तोंडून निघतं आणि खूप वेळा काय होतं, काहीतरी ठरवून ठेवलेलं असतं की असं असं बोलायचं आणि त्यावेळी ते सुचतच नाही. मी असा हात सोडला आणि माझ्या तोंडून निघालं, चला हातात हात तर आला, असं मी बोलले असं. तर ते पण थोडेसे गालात हसले आणि पुढे गेले आणि नागराज बोलला, म्हणजे त्यांना सांगितलं त्याने, आपने सुना छायाजीने क्या बोला, तर करत गेले आणि मला असं झालं अरे यार मजा आली. ती गंमत होती. आणि अशा मध्ये मध्ये झाल्या, जसं मी ना त्यांच्याबरोबर ना आईबद्दल खूप गप्पा मारल्या. एकदा मी हे रिंकूचा जो सीन आहे, आम्ही आदिवासी पाड्यावर जातो आणि मग तिथे तेव्हा त्या बेडवर आहे ना, म्हणजे बरेच वेळा अमिताभजींचं असं झालंय की ते कुठेतरी अडकले गेलेत आणि माझ्याबरोबर फसले होते आणि मग आमच्या गप्पा झाल्यात.
बेडवर आम्ही बसलो ना, तर ती बेड म्हणजे ती असं ते खाट बोलतात ना त्याला, तर त्याच्यात कसं बसल्यावर आतमध्ये असं जायला होतं, मग खाली आधार राहत नाही पायांना. बरं ते असं कॅमेरासाठीचं ते बॅलन्स पण सांभाळ, त्यामुळे ना आम्ही एकदा बसलो ना की त्यांना उठता येईना. मग बसून होते, मग मी पण बसून राहिले. मग तेव्हा आमच्या ना अशा गप्पा झाल्या आणि मला असं झालं, आणि हे खरं आहे हां, मी त्यांना म्हटलं की माझी आई आणि त्यांचं वय थोडं 4-5 वर्ष इकडे तिकडे. तर त्यांनी म्हणजे घर पर कौन कौन है, तर मी म्हटलं मेरी माँ है. आणि मी त्यांना सांगितलं माझ्या आईला ना डिमेन्शिया होता, ती हळूहळू विसरायला लागली आणि नंतर मग असं खूपच म्हणजे काही तिला आठवत नव्हतं. पण ना माझ्या आईला 3 गोष्टी आठवायच्या तेव्हा. तर मी त्यांना सांगितलं मी जी मेरे पिताजी को ना 3 लोग भूल नहीं पाई. क्या? माझी आई ना साईबाबांना बघितलं की साईबाबा. दुसरं होतं बाळासाहेब ठाकरे, हां, आणि तिसरं होतं तो अमिताभ बच्चन. तर मी ना त्यांना ते सांगितलं आणि खरंच ना हे म्हणजे खूप म्हणजे कमालीची गोष्ट होती की त्या म्हणजे हे, आणि त्यांना मला सांगायला मिळालं ना, याचा मला खूपच आनंद झाला की अगदीच. पण आता आईचा विषय निघालाय म्हणून 2001 मध्ये जेव्हा बाबा आणि भाऊ एकाच वर्षी गेले, त्यानंतर ते वर्कशॉप झालं आणि त्याच्यानंतर 6 वर्षांनी एक ब्रेक मिळाला असं म्हणू शकतो. पण आपली इंडस्ट्री सस्टेन आपण करतोय तोपर्यंत ठीक आहे, पैसा तुम्हाला रेग्युलर बेसिसवर नाही मिळत. आई बाबा आणि भाऊ गेल्यानंतर सगळी जबाबदारी तुमच्यावर आली असेल, पण त्यावेळेस जेव्हा आईला सांगितलं की मला या क्षेत्रात काम करायचंय, त्यांची काय रिॲक्शन होती किंवा काही नकार होता की लगेच सपोर्ट केला? अगं मी ना खरं अशा कुटुंबातून आहे ना की म्हणजे आधी कुणी ह्या क्षेत्रात नव्हतं आणि आताही नाही आहे कुणी. आणि मी अशा वेळी निर्णय घेतला ना की मी खूप मी ना तेव्हा एवढी एकटी होते की मी कुणाला विचारू किंवा काय करू हे काही नव्हतं. मला रमण्यासाठी करायचं होतं आणि मी माझ्या हट्टाने सुरुवात केली. खरं मला नाही वाटत माझ्यासारख्या फॅमिलीत अच्छा तू अभिनय करतेस, वा वा कर, असं खूप कमी होतं. आणि त्यात माझ्यासारखं म्हणजे माझी आई साधी कधी अशी बाजारात गेली नाही, चला भाजी आणायला एकटीच जाते, नाही, इतकी साधी. तर मी माझ्या हट्टाने हा प्रवास सुरू केला. आणि हट्टाने सुरू केला याचा अर्थ माहिती आहे की कुणी आपल्याला सपोर्टला नसतं. सुरुवातीला असंच झालं की काय आहे या क्षेत्रात, काय होणार आहे तुझं, किंवा असं पण थोडं ह्या क्षेत्रात आलो म्हणजे वाईट मार्गाला लागली आहे मुलगी, असंच होतं थोडंसं. पण नंतर जसं थोडी कामं मिळायला लागली, थोडंसं नाव झाल्यावर वातावरण सगळं बदलतं. पण तो पिरियड खूपच कठीण असतो की आपल्याला हट्टाने गोष्टी करायच्या असतात आणि ना प्रत्येक गोष्टीकडे ना संशयाने म्हणता येणार नाही, पण ना एक प्रश्नचिन्हाने लोक बघत असतात की अरे ही करते असं बोलतेय पण दिसत कुठे नाही आहे, की जाते सकाळी उशिरा येते, बरं मित्रमैत्रिणी असतात काय, पण दिसत नाही ना कुठे. आणि आपलं असंच असतं की गेलो म्हणजे आपल्या क्षेत्रातल्या लोकांबद्दल काय वाटतं माहिती, म्हणजे आपण लिफ्टमधून जर खाली भाजी आणायला जरी जातो, कुठे शूटिंगला, तर असं असं होतं यार नाही कधीतरी शूटिंग करतो, पण इतर वेळी आम्हाला सगळं करावं, कचऱ्याचा डबा बाहेर ठेवण्यापासून भाजी आणण्यापासून सगळं करायचं असतं. भाजीवाल्याकडे जाऊन आपल्याला पण असंच होतं, म्हणजे मी असं करते की अरे हां 70 रुपये अर्धा किलो, तर अरे 50 में दोना, हे आपल्यालाही करावं लागतंच. पण ते प्रत्येकाला असं वाटतं की बाहेर पडतोय म्हणजे आपण शूटिंग, म्हणजे अख्खी म्हणजे इंडस्ट्री आपल्याच यावर चालली असं असतं. सो कठीण, सोप्या नव्हत्या गोष्टी, पण लकीली एक माणसं ना, चांगली माणसं जोडली गेली आणि एक घडत गेलं. आई हळूहळू म्हणजे आधी तिला असं खूप लहान बाळासारख्या ना ह्या गोष्टी समजाव्या लागल्या, पण एका पॉईंटला आहे ना काय झालं, आम्ही दोघीच जास्त अशा आम्ही एकत्र राहिलेलो आहे. तर हळूहळू खरं असं झालं होतं की मी आई झाले आणि ती माझं बाळ झालं होतं, त्यामुळे मग असं मी सांगेन ते. ताई, इंडस्ट्रीतला तुझा प्रवास आहे, तुझ्या आठवणी आत्ता तू सांगितलंस,
पहिला कॅमेरा शॉट तिथपासून ते पहिली कॉम्प्लिमेंट आठवते का, की सगळ्यात लक्षात राहील अशी कॉम्प्लिमेंट महत्त्वाची सगळ्यात पहिली किंवा महत्त्वाची? म्हणजे त्याच वेळी खरं तर म्हणजे ते किती योग्य आहे आणि मला माहिती नाही, पण त्यावेळी पण आहे ना, मी त्या शॉटला बसले होते ना, तेव्हा आमचे ते सर आणि तिथले कलाकार असं बोलले होते, अरे यार तू स्मिता पाटील सारखी दिसते. तेव्हा तर असं ना मला असं असं ते बघा असं भारीच वाटतं, म्हणजे आपणच त्या असं. तर तिथून सुरुवात झाली आणि मग त्याच्यानंतर असं ना होतं बऱ्याच लोकांनी, जसं आता अंधाधुन बघितलं तेव्हा मी रिलीजच्या आदल्या दिवशी गावी गेले होते आणि मग आमच्या गावी काय रेंज वगैरे नसते, म्हणजे अगदी शहरात आलो कुडाळला तर रेंज. मी असं गावातल्या मुलाबरोबर बाईकवर चल रे थडे जाऊन येऊया म्हणून मग आम्ही निघालो होतो आणि फोन आला आणि फोन घेतला की कोण बोलत आहे, तर मग तिथून आवाज आला की मैं तब्बू बोल रही हूँ. आणि मला असं झालं की मी बाईकवर होते ना, म्हटलं तब्बू म्हणजे ध्यानी मनी नाही ना, आणि मला असं तब्बू मी म्हटलं कोणतरी कास्टिंगवाली असेल असं मला वाटलं. तर मी म्हटलं हां बोलो. तर तिने सांगितलं की छायाजी आपने बहुत अच्छा काम किया. आणि मला असं झालं, मी त्या मुलाला सांगितलं थांब जरा गाडी थांबव. म्हटलं कोण बोल रहा है? छायाजी मी तब्बू बोल रही हूँ. तर तब्बूने फोन केला होता आणि तिने मला सांगितलं की अंधाधुनमधलं काम खूप कमाल झालं आहे. आणि म्हणजे मला ते इतकं भारी वाटलं ना की तिने फोन केला नसता तरी काही तिला फरक पडला नसता, पण तिने फोन करून सांगितलं आणि तिने एक स्पेशल स्क्रीनिंग ठेवलं होतं की मैंने मेरे दोस्तों के लिए एक स्क्रीनिंग रखा है, तो माझी इच्छा आहे की तू पण ये या स्क्रीनिंगला. मला काही जाता नाही आलं कारण की एक वेगळ्या कामासाठी गावी गेले होते, तर ते एक आहे. किंवा असं मध्ये गंगूबाईच्या शूटच्या वेळी ते आमचं गाण्याचं शूट होतं आणि मी अशी बसले होते, कारण खूप ते आता भन्सालींचं गाणं म्हणजे हां ताम जाम फूल, आणि मग तो आलियाचा तो एक सर्कल त्या बाजूला आणि माझा सर्कल या बाजूला, आणि 2-2:30 वाजले होते, प्रचंड थंडी होती आणि मी एका बाजूला शॉल बिल घेऊन पाठ करून बसले होते. 2-2:30ला अचानक सगळं थांबलं आणि म्हटलं क्या हुआ. तर मला सांगितलं अरे रणवीर सिंग आया ना, तो अभी कुछ होगा नहीं, आधा घंटा अभी वो थोडा मजा मस्ती करेगा वगैरे. म्हटलं ओके. आणि मी लांबून बघितलं तर हो रणवीर सिंग आला होता. मग तो तिथे असं मध्ये मध्ये दिसायचा, आलियाबरोबर बोलतोय, मग सरांबरोबर बोलतोय आणि सगळ्या मुली एकदम ओ ते सगळं चालू होतं. असं पुन्हा आपलं मी पाठमोरी बसून आपलं माझं काहीतरी चाललं होतं. नंतर खूप वेळाने ना पुन्हा तो आवाज वाढला. मग मी पुन्हा मागे वळून बघितलं तर तो रणवीर सिंग असा सगळ्यांना हाय हॅलो करत असा चालत चालत त्या गर्दीतून येत होता. मी असंच बघते तर तो हळूहळू असं बघितलं ना, तर तो असा सरळ असा माझ्या दिशेने असा चालत येत होता. आणि एका पॉईंटला मला कळलं की अरे हा इथे का येतोय. तर तो एवढा लांबून असा चालत आला, मी अशीच बसले होते आणि छाया कदम. तर मग माझं झालं, म्हटलं हां हे बोलतो मैं, म्हणजे त्याने मला असं सांगितलं आणि त्याचं असं तो ना कळतंय ना, मी अशी शॉल घेऊन बसले होते आणि तो छाया कदम. म्हटलं हां ओ आपके हात किधर आहे. ते शॉलच्या आत होते ना माझे हात आणि मलाच असं कुठेच माझे हात असं आणि आपके हात किधर आहे. तर म्हटलं हां. मग त्याने माझा असा हात पकडला असा. मैं जब से आया हूँ ना मैं संजय सर आपके बारे में ही बात कर रहे हैं, तो फिर मैंने सोचा ना आपको मिलना ज़रूरी है. मग तो इतकं बोलायला लागला आणि मला सुचेच ना, मला असं वाटतं हा मस्करी करतोय, हा काय करतोय, काय रणवीर सिंग माझ्या एवढ्या जवळ येऊन हात पकडून बोलेल. नहीं नहीं मुझे मैंने आपका काम देखा है, मुझे आपका काम बहुत पसंद है, मुझे आपके साथ काम करना है. तर मी बघ ना, मी फक्तच मी आता असं सांगते पण तेव्हा असंच फक्त हां एवढंच केलं फक्त. आणि तो भडा 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 बोलला आणि तो गेला. तर ना ते असं हे काय सांगायला बघा माझं कसं कौतुक केलं वगैरे असं नाही आहे, पण ना एक असं वाटून गेलं की यार ही छोटीशी गोष्ट आहे ना, पण आपल्याला असं भारी वाटतं ना यार, म्हणजे हां
आपण करेक्ट ट्रॅकवर आहोत, आपण प्रामाणिकपणे काम करतोय, त्याची दखल कोणीतरी घेतंय ना, तर मग अजून मजा येते. मग त्याच्यानंतर जो डान्स केला तो गंगूबाई. तर अशा आहेत अनेक. पण मला ना हे पण सांगायचंय की आता तब्बूने कसं कौतुक केलं किंवा रणवीर सिंगनी असं, माझ्यासाठी ही पण मोठी गोष्ट आहे की मी ना कुठेही जाते शूटिंगला, तेव्हा ना कोणतरी गावातली बाई येते आणि बोलते तू नानी ना. म्हणजे मला आठवतंय ना, तू नानी बोलू न गं, माझ्यापेक्षा ना वयाने 20-30 वर्षांनी मोठी माणसं ना, तू माऊली आहेस असं बोलून ना माझ्या पाया पडली आहेत. तर ना माझ्यासाठी ना ते त्याहूनही खूप मोठं आहे. म्हणजे एखादा अवॉर्ड मिळण्यापेक्षा ना मी ह्याला खूप भारी समजते की एवढं प्रेम करतात लोक, एवढं प्रेम करतात. अगदीच. पण मला खरंच एक विचारावं असं वाटतंय की ज्या व्यक्तीचा इंडस्ट्रीत गॉडफादर नसताना त्या या लेवलला आहे, पण जेव्हा न्यूड चित्रपट आला वाटेला, स्वतःलाच कसं कन्व्हिन्स केलं की नाही हे आपण केलं पाहिजे? कारण का इतरांचं जाऊ दे, जी व्यक्ती कबड्डी प्लेअर असू शकते ती इतरांचा विचार नाही करणार, हे मला पहिल्याच प्रश्नाला कळलं. पण न्यूडमध्ये मी काम केलं पाहिजे हे स्वतःलाच कसं कन्व्हिन्स केलं? काय ना अंकिता, मला असं माझ्या ह्याच्यावरून वाटतं, माझ्या बाबतीत असं घडलेलं आहे. जे मला खूप मनापासून वाटतं ना की मला हे करायचं आहे किंवा मला हे करायला आवडलं असतं, त्या गोष्टी माझ्या वाट्याला येतात. न्यूडचं आहे ना, मी इफीमध्ये त्याचं पोस्टर लॉन्च झालं होतं. सो मी ते फेसबुकला बघितलं होतं आणि ते बघितल्यावर मला एकतर नावातला वेगळेपणा, त्यात रवी जाधव, मला असं झालं यार असे वेगळे सिनेमे माझ्या वाट्याला का नाही आहेत. कारण मला काय वाटलं ते पोस्टर आहे म्हणजे ती फिल्म झाली आहे. म्हटलं यार मला अशा सिनेमात काम करायला मिळायला पाहिजे होतं. आणि मला असं झालं तो सिनेमा शूट करून झालाय. काही दिवसांनी रवीचा फोन आला की मी रवी जाधव बोलतोय, तर आम्ही एक फिल्मवर काम करतोय, तर तुला काम करायला आवडेल का? तर मी म्हटलं म्हणजे हां म्हटलं, पण कोणता सिनेमा? आम्ही एक न्यूड नावाचा सिनेमा करतोय. मला असं झालं पण तो सिनेमा झालाय ना. म्हणे नाही अगं, आम्ही फक्त ते पोस्टर. मला असं झालं यार का नाही करणार मी. पण रवीने ना पहिल्याच फोनवर ना मला सगळं क्लिअर सांगितलं होतं की म्हणजे तू न्यूड ऐकून असं तुला कुठे तुझी बॉडी दाखवायची आहे, शरीर उघडं अजिबात नाही, ती सगळी काळजी घेऊन आपण सिनेमा करणार आहे. सो मी म्हटलं येस. म्हणजे हा सिनेमा कदाचित आणखीन कुणाचं नाव असलं असतं तर मी थोडा विचार केला असता, पण रवी जाधवचं ऑलरेडी एवढं नाव होतं आणि रवी तिथला स्टुडंट आहे, त्यामुळे तो किती जबाबदारीने ते काम करणार आहे याची आधीच कल्पना होती. सो मी केलं आणि मी स्वतःला ह्या बाबतीत खूप लकी समजते की अशा विषयावरचा सिनेमा येणं आणि त्या सिनेमात मी काम करणं. आणखीन रवीच्या सिनेमामुळे ना मी पोस्टरवर आले. अगं मला पहिल्या दिवशी मी बघितलं ना तर मला एवढं भरून आलं होतं, कारण त्याच्या आधी मी एवढी वर्ष काम करते पण मी पोस्टरवर नव्हते. तर कलाकारासाठी ते खूप असतं. आणि पोस्टर म्हणजे असं पोस्टर आहा, आम्ही अशा दोघी उभ्या आहोत आणि ती नजर आणि काय. सो मला असं वाटतं ना, तुम्ही खूप असं प्रामाणिकपणे ना काही गोष्टी ठरवल्या ना तर येतात. आणि मला वाटतं या क्षेत्रातल्या मुलामुलींनी असं लेक्चर देत नाही आहे, पण यार एखाद्या गोष्टीच्या पाठी लागायचं ना, ती झक मारत आली पाहिजे तुमच्या वाट्याला. पण कुठेही आपल्याला कामानेच काम मिळतं, कुठेही. न्यूड केल्यानंतर मराठी इंडस्ट्रीचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असं वाटतं? येस, खरंच. म्हणजे ना आता त्यातलं बोलून किती जण दाखवत आहेत आणि काय हे नाही, पण आहे की अरे हां, फॅन्ड्री, सैराट, न्यूड, रेडू म्हणजे छाया एक वेगळं काम करणारी ॲक्ट्रेस आहे, हे मान्य करतायत. म्हणजे ताई, आता बॉलिवूडपर्यंत तू इतकं काम केलं आहेस, मराठीत इतकं नाव कमवलं आहेस, पण ताई तुझ्या हातात कधी असा वेळ आली आहे की कधी हाती कामच नाही आहे, म्हणजे एक पर्टिक्युलर प्रसिद्धी मिळाल्यानंतरही हातात काम नाही आहे, आणि मग त्या सिच्युएशनला तू काय केलं आहेस?
प्रत्येक कलाकार, कुठल्याही कलाकाराने सांगितलं ना, म्हणजे अगदी कोण सुपरस्टार आणि काय, वर्षाचे 12 महिने कोणी काम नाही करत. त्यामुळे एक प्रोजेक्ट संपला की असतोच वेळ, वाट बघणं हे सगळ्यांच्या वाट्याला असतं. पण ना मी कधी ह्यात अडकलेच नाही. माझी अशी इच्छाच नाही की मी वर्षाचे 12 महिने काम करावं आणि प्रत्येक सिनेमात मी असायला हवे. नाही, मला एखादा प्रोजेक्ट, एखादी भूमिका आवडली तर मी काम करते. आणि जेव्हा काम नाही करत तेव्हा तू जे तुझ्या घरी करत असशील की सकाळी उठायचं, भांडी घासायची, कपडे धुवायचे वगैरे जे काही असतं, मग माझा काही संबंध नसतो. मी माझं लाईफ एन्जॉय करते. मी माझ्या गावी जाते, मी आमच्या गावातल्या वाडीतल्या बायकांबरोबर त्यांच्या मळ्यात बिळ्यात जाऊन फिरते. काहीच नाही, आमची छोटीशी पार्टी, वडापाव आणायचे, अंगणात बसून खायचे वगैरे, असं काही लोड नाही. बस जे 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 आहे ना वाट्याला ते एन्जॉय करायचं. आणि ना काय असतं, जेव्हा काम नसतं ना तुमच्याकडे, तेव्हा खरी आहे ना मजा असते ना, की पुढे येणाऱ्या कामाची तयारी तुम्हाला तेव्हा करायची असते. की असं नसतं की अरे चला सिनेमा आला, आता उद्यापासून शूटिंगला, घेतली बॅग आणि शूटिंगला. तसं नाही होत. तुम्हाला त्याच्यावर आहे ना जे काम करायचं असतं ना, तेव्हा हा जो मधला वेळ आहे ना तो त्याच्यासाठी वापरायचा असतो. सो माझी एक, मी असं चला आता हे वर्कशॉपच करूया वगैरे असं नसतं माझं. पण ना माझी एक तयारी, जसं मी पुस्तकं खूप नाही वाचत. खरं तर वाचली पाहिजेत, पण मी पुस्तकं खूप नाही वाचत. पण मला माणसं वाचायची खूप सवय आहे, खूप. मग अगदी पुस्तकांसारखंच असतं माझं, की जसं पुस्तक आहे ना, एखादं पुस्तक आपण वाचतो, आवडतं, तसा एखादा माणूस आवडतो. एखादं पुस्तक वाचतो, नाही आवडत, तसा एखादा माणूस नाही आवडत. एखादं पुस्तक आपण वाचतो, अर्ध वाचेपर्यंत ते आवडतं आणि नंतर वाटतं यार बकवास आहे. माणसांचं पण तसंच असतं. काही वर्ष मैत्री होते आणि नंतर वाटतं यार कधी बकवास आहे, कसं मी याच्यावर एवढी वर्ष मैत्री केली. तर अक्षरशः जशी आपण पुस्तक वाचतो ना, तसं मला माणसं वाचायची सवय आहे. आणि माझ्या आयुष्यात अशी खूप माणसं आहेत जी खूप भारी आहे. अरे वाव, काय हाय, मी नशिबान आहे, हा माझा मित्र आहे. किंवा असं होतं, अरे यार काय, म्हणजे कसं काय आपण एवढी वर्ष कशी काय मैत्री आहे. किंवा मग एक होतं ना, यार हा बकवास आहे पण जाऊ दे, मित्र आहे आपला. तर हा माझा अभ्यास ह्या काळात चालू असतो. ताई, मगाशी तुम्ही म्हणजे म्हणालात की गॉडफादर नसताना तुम्ही या इंडस्ट्रीत आलात आणि तुमचं काही ठरलंही नव्हतं की या इंडस्ट्रीत यायची किंवा नाही. पण इंडस्ट्रीत येण्याचा मार्ग तितका सोपा नाही जितका वाटतो. त्यातही आजही लोकांचा दृष्टिकोन वेगळा या इंडस्ट्रीकडे बघण्याचा. तर तुम्ही जेव्हा सुरुवात केलीत तेव्हा तुम्हाला काही असं डिफिकल्टीजला सामोरं जावं लागलं का, की कुणी एका माणसाने अपमानच केला आहे की ज्यामुळे तुम्हाला असं वाटलं की मी आता ह्याला काहीतरी करूनच दाखवते? असा काही वाईट अनुभव किंवा असा एखादा किस्सा की ज्यामुळे तुमचा अपमान झाला किंवा काय? अरे येता आता रिक्षावाल्याने पण केला अपमान. अरे खरंच. तेव्हाच काय बोलतोयस? मॅप चुकतोय तर आम्ही त्याला सांगतोय तर तो आमचं ऐकतच नव्हता. अच्छा, म्हणून लेट झालाय. हे बघ, अपमान आहे ना, मला वाटतं की आपण घरात असतो तर घरात पण आपलं काही सकाळी उठल्यापासून आई वडील बोलतच असतात आपल्याला. तर घरात जसं अपमान होतं आणि बाहेर पडल्यावर तर काय, मग आपल्याला सगळे शिकवायला तयार असतात. सो अपमान तेव्हाही झाला. अपमान तेव्हाही झाला, आताही असतो. फक्त काय ना, अपमान तीव्रता त्याची कमी जास्त होत असते. सो वाईट अनुभव, मी बोलते ना की कुठलाही वाईट अनुभव मला आलाच नाही असं मला वाटतं कुणीच नाही आहे. तर तसे काही चांगले वाईट अनुभव येत गेले. पण मी फक्त एक ठरवलं होतं ना, की किती वाईट अनुभव आला ना तरी आपल्या हातात असतं नाही बोलणं. आणि मला वाटतं ना, हे तुम्हाला नाही बोलता आलं पाहिजे. तुम्हाला प्रत्येक गोष्टीला आहे ना थांबवणं हे आपल्या हातात असतं. हां, अपमान होतोय, जर मी ठरवलं की आज मला अपमान सहनच करायचं आहे तर मी गप्प बसणार. मी ठरवलं की नाही आहे, मला अपमान नाही करून घ्यायचं आहे, तर ए बाबा तू तुझ्या जागेवर. सो माझं एक ना ते माहिती नाही, एक तर हाऊसिंग बोर्ड आणि त्यात कोकणातली त्यात कबड्डी, तर मला नाही ह्या गोष्टी आधीपासून होत्या.
माझ्याकडे. मग अपमान कधी कधी असं पण आहे की अपमान होतोय, पण हा अपमान सहन करून जर माझं काहीतरी चांगलं घडणार आहे तर मग तो अपमान सहन करण्यात काही असं गैर नाही आहे. पण होत गेल्या. पण खरंच पण इतकी स्ट्रॉंग व्यक्ती कुठेतरी एका ठिकाणी हळवी होतच असेल. आणि तुमचा हळवा कोपरा म्हणजे आई प्रत्येकाचाच असतो. ज्या वेळेस ती व्यक्ती आयुष्यातून जाते त्यावेळेस कोणताही स्ट्रॉंग व्यक्ती हा कोलमडतोच. तेव्हा स्वतःला सांभाळणं फार डिफिकल्ट असतं. मग तेव्हा वडीलही गेले, भाऊही गेला, आई नाही, मग छाया एकटीच होती. तो फेज काय होता आयुष्यातला? म्हणजे आई माझी आत्ताच ऑगस्टमध्येच गेली. म्हणजे आईचं आणि माझं जरा जास्तच होतं. म्हणजे तर बाकीच्या मुलींचं कसं असतं ना की एक सर्टन एज नंतर म्हणजे आपण कामधंद्याला बाहेर पडतो किंवा एका सर्टन एज नंतर लग्न करून मुली मग त्यांचा एक वेगळा संसार आणि असं सगळं असतं. माझ्या बाबतीत तसं झालं नाही. म्हणजे मी काही लग्न केलं नाही आहे, त्यामुळे मी आणि आई असं आम्ही दोघी ना खूप काळ राहिलो एकत्र. त्यात मग नंतर मग आईला थोडं विसरणं वयाप्रमाणे वगैरे सुरू झाल्यानंतर ना म्हणजे म्हटलं ना ते आई पण तिने मला बहाल केलं होतं आणि मी ते खूप एन्जॉय करत होते. म्हणजे खूपच. आणि लॉकडाऊनच्या काळात ना आम्ही जास्तच म्हणजे मला तेव्हा लक्षात आलं यार आपण ना वेळच देत नाही आपल्या माणसांना. आणि माझ्या लक्षात आलं की लॉकडाऊनच्या आधीची आई आणि लॉकडाऊनमध्ये जेव्हा मी सतत तिच्या आजूबाजूला जेव्हा राहत होते ना जमीन आसमानाचा फरक पडला होता त्याच्यात. की मी विचार करायला लागले की अरे आईला कशात मजा येईल, आईला कसा आहे ना टाईमपास मस्त होईल. मग मी ती लहानपणी तिच्या मैत्रिणींबरोबर काय खेळायची काय नाही. आम्ही बोलायचो त्या कवड्यांनी खेळतो म्हणून. गारगोटी काय बोलतात त्याला, ते सागरगोटी, तर त्याने खेळायचो. मी आईचे बरेच व्हिडिओ लॉकडाऊनमध्ये करून ठेवले. म्हणजे मला नादच लागला होता असो. तर होतं असं खूप. म्हणजे माझी आई असं माझं बाळ झालं होतं. तर आता ती गेली पण ती होती आता 86 वर्षाची. पण ते ना असं होतं ना की आपली आई कितीही वय झालं तरी असं होतं की नाही यार माझी आई म्हातारी नाही झाली आहे. पण मग अचानक असं झालं. आता आपण या विषयावर नको बोलूया जास्त. पण मी आता ठरवलं की माझी आई माझ्याबरोबर आहे, बस आहेच. म्हणजे ती प्रत्येक क्षणी माझ्याबरोबर असते. आणि माझा दिवस तिच्यापासून आजही सुरू होतो. म्हणजे मला हा विचारच करायचा नाही की आई नाही आहे, माझी आई आहे. ताई, या कठीण प्रसंगामध्ये इंडस्ट्रीमधील अशी कोणती व्यक्ती होती, म्हणजे मित्रमैत्रीण तुम्ही मगाशी म्हणालात, अशी कोणती व्यक्ती होती की तिने तुम्हाला साथ दिली किंवा आधार बनल्यासारखं झालं? खरं ना त्यावेळी ना मी एक तर काय झालं, आई गेली आणि आई गावी होती. सो मी तेव्हाच इथून निघाले. म्हणजे मी कुणाला काही सांगितलं नाही, म्हणजे त्या ह्याच्यात नव्हतेच मी. आणि मग गावी गेल्यावर फोन बंद. आणि मी माझं काय फोन चालू पण नाही केला. मला एकटीलाच राहायचं आहे म्हणून. पण ना जेव्हा रेंजमध्ये जायचे ना इंडस्ट्रीतल्या सगळ्यांनी, म्हणजे मला इतकं भरून आलं होतं ना त्यावेळी की फक्तच नाही तर होतं ना कोण माणूस गेलं की RIP श्रद्धांजली. तर माझ्या वाट्याला ना तसं नव्हतं की प्रत्येकजण छाया आम्ही आहोत तुझ्याबरोबर, किंवा तू स्ट्रॉंग आहेस, तू एकटी नाही आहेस. तर ना हे इतकं भारी होतं ना माझ्यासाठी. आणि इंडस्ट्रीतले आहेत म्हणजे जसं आता नागराज म्हणा, शशांक शेंडे म्हणा, असे खूप लोक आहेत. आणि हे तर इंडस्ट्रीतले झाले. मी ना मैत्रीच्या बाबतीत खूप नशीबवान आहे. माझी इतर पण जोडलेली इतकी माणसं आहेत ना, म्हणजे आमच्या सोसायटीतली माणसं, माझे मित्रमैत्रिणी, की मला त्यांनी एक क्षण असं एकटीला सोडलं नाही आहे. म्हणजे आजच्या घडीपर्यंत. म्हणजे माझ्या वाट्याला अशी माणसं आली आहेत की मला आता भूक लागली आहे ना, तर माझ्या मित्रमैत्रिणींना त्यांना आधी असं होतं की छाया जेवायचं का. हां, म्हणजे मला कशाचं वाईट वाटणार आहे आणि कशाने मी आनंदी होणार आहे ना, ह्याची काळजी खूप माझा मित्रपरिवार घेतो. सो ताई, तू हिंदी मराठी दोन्हीकडे वेगवेगळ्या भूमिका निभावल्यात आणि तू म्हणालीस की तुझं आणि तुझ्या आईचं नातं फार घट्ट होतं.
मग तुझ्या आईकडून तुला कधी तुझ्या कामासाठी पोचपावती किंवा कौतुकाची थाप मिळाली आहे का? तिने कधी तुझ्या कुठल्या भूमिकेचं कौतुक केलंय का? खरं ना बोलतात ना की प्रत्येक गोष्ट तुमच्या नशिबात असावी लागते. सो आधी सुरुवातीला तर म्हणजे आईला ह्यातलं काही कळतच नव्हतं जास्त, आणि तेव्हा मी जास्त कामही करत नव्हते. पण मी काम करायला लागले तोपर्यंत आई असं थोडंसं विसरायला लागली होती. सो मला त्या गोष्टीचं असं खूप कधी कधी वाईट वाटतं की यार एवढं कौतुक होतं आहे पण आपलं माणूस नाही. ठीक आहे तर पण तिचं असणंच माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं होतं. पण ठीक आहे. फार अड्डा सिरियस झाला, सिरियस होण्याची काहीच गरज नाही. तरी पण जेव्हापासून इंटरव्ह्यू सुरू झालाय तेव्हापासून अमिताभ बच्चनने कौतुक केलं, रणवीर सिंगने कौतुक केलं, तब्बूने कौतुक केलं, अजूनही बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांनी कौतुक केलं. मराठीतून कौतुकाची थाप कधी मिळाली किंवा अजून असं खंत वाटते की अरे जी माझी मायभूमी आहे किंवा जिथून मी सुरुवात केली तिथून अजून मी प्रेक्षकांपर्यंत किंवा इंडस्ट्रीमधल्याच लोकांपर्यंत पोहोचायला मी कमी पडते असं कधी वाटतंय? खरं मे बी कौतुक होतं, पण ते मराठी इंडस्ट्रीला माझ्याकडून आणखीन काहीतरी खूप मोठं हवं आहे म्हणून पण होतंय कौतुक. काही उत्तर गप्प राहूनच मिळतं, म्हणजे असं गप्प राहिलं. हां म्हणजे काय आता सांगावं पण आहे, जीव तर आहेच सगळ्यांचा, आणि कौतुक करायला भाग पाडणं माझ्या हातात आहे ना. येस, तर ते फक्त मी करेन. बाकी आता आपण समोरच्यांना काय काय जबरदस्ती बोलून घेऊ शकत नाही, पण जीव तर आहेच. नाहीतर मी एवढी वर्ष आत्ता हिंदीत काम करते, पण मला घडवलंय आणि काय जे संस्कार केले ते आपल्या मराठी इंडस्ट्रीनेच केले आहेत. जीव लावला आहे लोकांनी खूप. मला मराठीतनं इतकी लोकं, म्हणजे खरं सांगते मी काही बाबतीत तर मी नशीब घेऊन आले की एवढी कमालीची माणसं भेटली आहेत ना, की फक्तच म्हणजे ॲक्टर छाया कदम म्हणून नाही, मला पर्सनली इतका जीव लावतात. तर हे मराठीतूनच आलं. आत्ता कुठेतरी हिंदीत करते काम, पण शेवटी आपण बोललो ना, किती काही कामं केली तरी आपल्याला फिरून यायचं आहे आपल्याच घरी ना. सो आणि मला असं वाटतं आपली माणसं तू बघ ना, आता जेव्हा कधीही आपली एकदम खास मैत्रीण असते ना, जी 24 तास आपल्याबरोबर असते, तिच्याबरोबर आपले फोटो नसतात. माझं तरी तसं आहे. माझ्या एकदम म्हणजे ज्या जीव लावतात मला ना, त्यांचे फोटो माझ्या मोबाईलमध्ये खूप कमी आहेत. पण बाकी सगळं आपलं, अरे ही बघ माझी ती मैत्रीण, अरे हा बघ तो वगैरे असतो. तर शेवटी काय ना, असंही असेल ना की जी जास्त जीव लावतात माणसं, त्यांचं असं सगळं आत असतं. तसं माझ्याबद्दलचं प्रेम असं आत आहे. ताई, एका पर्टिक्युलर एज नंतर काम मिळणं बंद होतं, असं बरेचदा कलाकाराबाबतीत घडतं, किंवा तुझ्या बाबतीत असं घडलंय का की वयामुळे एखादी भूमिका तुला गमवावी लागली? काय सांगशील? मी सांगू का, खरं तर आपली इंडस्ट्रीच ना, एकमेव ही इंडस्ट्री अशी आहे की इथे तुम्हाला ना प्रत्येक वयाला, प्रत्येक रूपाला, प्रत्येक रंगाला इथे काम आहे. फक्त तुमची तयारी पाहिजे काम करण्याची, तुमची तयारी पाहिजे मेहनत घ्यायची. तर मला असं कधीच नाही, मला कोणी असं अरे यार तू थोडी जाडच वाटतेस, मला कधीच नाही कोणी सांगितलं अरे तू बारीकच झाली आहेस, कधीच नाही. मी म्हटलं ना, मी कामच सुरुवात केली आहे 30 नंतर. जिथे सगळ्यांना असं होतं अरे बापरे आता काय, तर नाही, मी तिथूनच सुरुवात केली आहे. सो माझ्या बाबतीत असं कधीच नाही घडलं. उलट मला तर माझे किती जे मित्र आहेत डिरेक्टर, ते सांगतात की तू आहे तशीच राहा. हे हां, म्हणजे काहीतरी वाटतं. नाही तर सगळ्या सॉरी पण असं होतं की अरे सगळ्या मग सेमच दिसतात, सगळ्याच फक्त बारीक होण्याच्या स्पर्धेत उतरल्यात. तर होतं ना, मग ते खरं आणि मी खूप त्यांचं मनावर घेतलं आहे. मी अजिबात स्वतःच्या शरीराकडे बारीक होण्याला अजिबात मग येऊच देत नाही. मग माझ्या बाबतीत नाही झालं. आणि
एका वयानंतर काम मिळत नाही हे तर एकदम झूट आहे. जसं मला पण असं कधी का येऊन गेलं असेल तर मी जेव्हा हा आजी नावाचा सिनेमा आला, सुषमा देशपांडेंनी लीड केलंय त्यात. सो मी इतकी खुश झाले होते तो सिनेमा बघून. म्हणजे एक तर त्यांचं काम बघून आणि मग असं होतं ना, ओके म्हणजे मी ह्या वयापर्यंत मी काम, माझ्यासाठी रोल लिहिले जाणार आणि मी करणार. सो असं काही नाही आहे. पण फक्त हा कलाकाराने त्या वयापर्यंत काम करण्यासाठी स्वतःच्या तब्येतीची, शरीराची काळजी घेतली पाहिजे. आत्तापर्यंत जी कामं आली आहेत वाटेला ती अशा दिग्गजांसोबत आली आहे ज्यांना परफेक्ट इज इक्वल टू ते कलाकार. म्हणजे ते नागराज मंजुळे असू दे, अमिताभ बच्चन असू दे, आमिर खान असू दे, यांना म्हणजे संजय लीला भन्साली असू दे. सो इज इक्वल टू परफेक्ट या व्यक्तींच्या पुढे लागतं. त्या व्यक्तींकडून तुम्ही काय शिकलात? एक असतं ना, आपण प्रत्येक भूमिका करताना काहीतरी घरी घेऊन जातो. प्रत्येकाकडून काम करताना एक गुण किंवा अरे हे या व्यक्तीचं छान आहे, हे जर मी केलं तर मला फायदा होईल. सो किती फरक पडलाय तेव्हाची छाया आणि आत्ताच्या छायामध्ये? खूप खूप. आणि मी तुला सांगते, आता तू जी नावं घेतलीस कदाचित ती नावं आता सगळ्यांच्याच तोंडी आहे म्हणून, पण ना अशी पण काही नावं आहेत ज्यांच्यावर मी काम केलं आहे. जसं नितीन सुपेकर आहे, सागर वंजारी आहे, आता एका नवीन मुलांबरोबर काम, करण चव्हाण म्हणून आहे कोल्हापूरचा. ही सगळीच मुलं आहेत ना माझ्यासाठी ग्रेटच आहेत. म्हणजे कुणीच असं, त्यांचा जरी पहिला सिनेमा असला ना तरी ते एवढे ताकदीने येतात की असं वाटतं की बाप रे, म्हणजे हे सगळं जमणार आहे ना मला असं. तर आणि घ्यायचं तर ह्या सगळ्यांकडून तेच आहे की त्यांची जिद्द, त्यांचा प्रामाणिकपणा आणि झोकून देऊन काम करणं, ते मी यांच्याकडून शिकले. आणि नागराजचं मी नाव यासाठी घेते ना की मी त्याच्या आधी खूप वेगळी होते. छोट्या छोट्या गोष्टींचा ना उगाच असं ना आपण यार मला हे जमेल का, किंवा मला आधी वाटायचं यार मी कुठेही जायचे ना मीच वयाने मोठी असायचे. म्हणजे वर्कशॉपला मी गेले तर असं व्हायचं की अरे ही 22 वर्षाची, तो 24 वर्षाचा आणि ती 18 वर्षाची. आणि मला असं व्हायचं यार म्हणजे आपण काय केलं एवढी वर्ष, आपण काहीच केलं नाही का असं वाटायचं. हां तेव्हा म्हणतो ना आपण जेव्हा घरातून बाहेर पडतो ना तेव्हा एक एक गोष्टी शिकायला लागतो आपण खरं. तर ना मला असं व्हायचं की यार मग मीच सगळ्यात मोठी आहे, मग हे सगळे काय विचार करतील ना, की मग अजून काय हिला काहीच काम नाही मिळालं किंवा काय, म्हणजे काही अरे अजून काही हिचं लग्नच का नाही झालं, असं फालतू गोष्टी. खरं तर कुणी याचा विचार करत नसतं. आणि मला तर आता तुमच्यासारख्या तुम्हा मुलांचं कौतुक वाटतं की आहे ना, तुम्ही विचाराने एवढे प्रगल्भ आहात ना की असं वाटतं आपण ह्या वयात असताना मी कुठे किती म्हणजे घाण होती माझ्या डोक्यात की आपण फालतू गोष्टींचा विचार करायचो. म्हणजे मला लाज वाटायची उगाचच की अरे ही लोक काय विचार करतील माझ्याबद्दल. तर मी माझं ना वय लपवायचे, खरंच मी माझं वय लपवायचे. आणि मी इतकी मूर्ख होते आणि मी आहे काही बाबतीत की मग असं आहे ना, तू सांगितलंस ना की अरे हां मी आता समज मी 25शीचीच आहे, तर मग तू किती साल, तुझं वय काय, तर मग आपण कधी कमी करून सांगायचं की हां मी 26 किंवा 27. मग तू किती सालची, मग व्हायचं अच्छा मी किती सालची, कारण इतकी माती खायचे किंवा खूप माती खाल्ली आहे. आणि मग ना मग त्याच्यात आपली खूप ओढाताण होते ग, आपल्या मेंदूची, आपल्या विचारांची खूप ओढाताण होते आपण खोटं बोलायला लागलो की. मग अशा वेळी नागराज सारखा एक मित्र येतो आणि मग कळतं की यार सगळं खरं खरं मांडा आणि आयुष्य सोपं करा. मला आठवतंय ना त्याच्या आधी मी प्रत्येकाला माझं वय ना वेगवेगळं सांगायचंय. आणि माझाला फॅन्ड्री केला होता आणि फॅन्ड्री मामीला सिलेक्ट झाला होता आणि नागराज वगैरे सगळे मुंबईत आले होते आणि त्याच वेळी माझा वाढदिवस होता 23 ऑक्टोबर. आणि मग असं झालं अरे आम्ही आलो आहे तर भेटूया ना आपण आज. म्हटलं हां भेटूया. आणि माझं वेगळंच, हां भेटूया आता, मला तिकडे गेल्यावर म्हणजे आता कितवा वाढदिवस आहे असं विचारतील ना, आपलं वेगळंच. पण ना मी त्या दिवशी असं ठरवलं की आजपासून मी खरं बोलायला सुरुवात करणार आहे.
की आणि का आपल्याच माणसांबरोबर का खोटं बोलायचं. सो मग आम्ही तिथेच बॉम्बेला कुठे एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो आणि झालं आम्ही बसलो ना, तरी माझ्या डोक्यात एकच ना, आता आज मला खरं बोलायचंय. कोण विचारत का नाहीये. तेव्हा मग मला पूजाने विचारलं होतं छाया कितवा वाढदिवस, आणि मी तेव्हा जे काही होतं ते मी असं एकदम सांगितलं की हां हां जो काही होता, समजा आता काय असेल 37 म्हणा 40 काही तर मी सांगितलं. आणि त्यांचं असं झालं, ते जेवता जेवता मला अजिबात वाटत नाहीस ग, आणि ते जेवतायत मस्त मस्त. मला असं झालं हे इतकं सोपं होतं, आणि मी का असं म्हणजे का एवढं खोटं का एवढं वर्ष बोलत राहिले. सो आता मला असं होतं की येस यार, हे ते नेगेटिव्ह विचार करण्यापेक्षा पॉझिटिव्ह विचार करा ना, की ह्या वयातही मी काम करते आहे, या वयातही मी माझं सगळं शरीर सांभाळून आहे, मस्त एक्सरसाइज करते, विचारांची देवाणघेवाण होते चांगली, खूप माणसं भेटत आहेत, आणि खूप माणसं अशी माणसं भेटत आहेत ना की आपण विचाराने प्रगल्भ होतोय. फक्तच असंच नाही ना, रद्दीसारखं वय वाढत जात नाहीये. सो हे असं मला अशी माणसं भेटत गेली एक एक चांगली. नागराज किंवा रवी, मेघना, आता फक्तच डिरेक्टर नाही तर त्याच्या निमित्ताने ना त्यांच्या बायका म्हणजे एक फॅमिलीच होऊन जातो ग आपण. जसं मेघनाबद्दल मी सांगेन की ती एक भेटल्यावर फिटनेस, अरे नाही यार फिटनेस पाहिजे वगैरे. तर असं ना माझं कुटुंब म्हणजे मी एकटी नाही आहे. माझं खूप मोठं कुटुंब आहे, आणि तेही इंडस्ट्रीच आहे. आणि आपल्या घरात असतातच ना, सगळेच सेम विचाराची माणसं नसतात. सो अशा माझ्या कुटुंबात पण अशी खूप वेगवेगळ्या विचारांची माणसं आहेत, खूप माझं कौतुक करणारी माणसं आहेत. कोणतरी मला असं पाठवून अरे काय स्वतः अशी पण आहेत, पण ती माझी आहेत. येस. आणि मी माज आहे मला त्याचा. खरंच प्रश्न विचारायचा वाटतो, थोडासा पर्सनल आहे. कधी प्रेमात नाही पडलीस? खूप वेळा. काय उत्तर होतं तुला? नाही, एक आला मुद्दा लग्नाचा. सुंदर आहेस, म्हणजे इंडिपेंडेंट आहेस, लग्न करायची तशी काही गरज नाही, पण एक असतं ना की कोणीतरी हवा टाइप्स. आधी तर आधी पहिला प्रश्न तुझा वेगळा होता, प्रेमात. प्रेमात काय आपण दर दिवशीच म्हणजे दर दिवशी आपण प्रेमात पडतो नव्याने, आणि प्रत्येक वेळी नव्याने प्रेमात पडत असतो आपण. सगळे असं एकदम खुल्ले. सो मी प्रत्येक वेळी एक वेगवेगळं बोलतो ना, आपलं वयाप्रमाणे अनुभवाप्रमाणे ना आपलं प्रेम बदलत असतं. सो मी पण प्रेमात पडले, पण प्रत्येक वेळी वेगवेगळ्या गोष्टींवर, वेगवेगळ्या व्यक्तींवर पण असेल. की प्रेम म्हणजे फक्तच प्रेम नाही, ओ बॉयफ्रेंड अरे हा माझा, असं नाही. जसं मी म्हटलं ना, कॉलेजमध्ये असताना मी कबड्डीच्या प्रेमात होते, खरंच प्रेमात होते. मला दुसरं सुचायचं नाही काही. 8 तास ग्राउंडवर प्रॅक्टिस करायचो. म्हटलं ना गुडघे फुटलेले असायचे ना, तर तेव्हा असं वाटायचं, म्हणजे मी मागे पण एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की ते गुडघे फुटणं म्हणजे ना असं वाटायचं हा दागिना आहे आपला एक, म्हणजे भारी वाटायचं. आज लागलं नाही तर असं व्हायचं यार खेळाही नाही यार, असं व्हायचं. सो तेव्हा ते प्रेमात पडणं होतं. त्याच्यानंतर मग आपले काही मित्र असतात जे आपण प्रेमात असतो म्हणजे असं नाही आहे की बस आता हा ह्याच्याच बरोबर लग्न, ह्याच्याच बरोबर संसार, असं नाही. मैत्रिणी असतात, असं बरेच वेळा मी प्रेमात पडले. आणखीन काय विचारायचंय? काहीच नाही. प्रेमात पडले, प्रेमात पडत राहील आयुष्यभर. येस, गुड. म्हणजे काहीतरी आम्ही शिकलो असं. येस, रोज प्रेमात पडा. येस. आता इतक्या भूमिका झाल्यानंतर आता पुढे काय, किंवा छाया कदम आम्हाला कोणत्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे? आता 1 मार्चला माझी एक फिल्म रिलीज होते, लापता लेडीज, जी किरण रावने डिरेक्ट केली आहे, आमिर खान प्रोडक्शन आहे. सो ती रिलीज होते. आणि त्याच्यानंतर एक मडगाव एक्सप्रेस नावाची फिल्म केली आहे, ज्याचे डिरेक्टर आहे कुणाल खेमू, एक्सेलची फिल्म आहे. सो ती पण फेब किंवा मार्च, फक्त तारीख डिक्लेअर व्हायची आहे. सो ती एक रिलीज होते. आणि 3-4 फिल्म रेडी आहेत, पण त्यांचं अजून कधी आणि काय असं अजून फिक्स नाही आहे, पण आहेत. पण यासोबतच मला अजून एक प्रश्न विचारावा वाटतो की सध्या सोशल मीडियावर जे फोटोशूट सुरू आहे, किंवा मी एक वेगळंच फोटोशूट बघते की डान्स करता करता कोणी फोटोशूट केलंय.
सो सध्या सोशल मीडिया बद्दल काय वाटतं आणि आता ऍक्टिव्ह थोडंसं झालं पाहिजे असं कधी वाटलं? खरं तर ना हे ठरवून काही केलं नाही. मी खरं सांगते, मी ना जेवढी शूटिंगच्या वेळी कॅमेरा समोर आहे ना, कॅरेक्टरमध्ये असते ना, तेव्हा माझा फुल कॉन्फिडन्स असतो एकदम त्या कॅरेक्टरला घेऊन. मग तेव्हा मी एक कॅमेरासमोर एक वेगळाच कॉन्फिडन्स असतो. पण इतर वेळी ना मी अजिबात कम्फर्टेबल नसते. म्हणजे मला नाहीच. तू साधं मला एखादं वाक्य दिलंस ना की ताई असं असं बोलायचं आहे, हां हे आमचं हे चॅनल, आणि मी खूप रिटेक घेते. मी नसते कम्फर्टेबल अगं. त्यामुळे मला कोणी व्हिडिओ वगैरे सांगितले ना, ते बाईट वगैरे, मी बोलते यार मला नाही व्हिडिओ देत आहेत. त्यामुळे ना सोशल मीडियापासून अशी ठरवून बिरवून नाही, पण ते नाहीच जमत म्हणून नव्हते. पण मग आत्ता जरा ह्या तुमच्या वयातल्या अशा मैत्रिणी आहेत ना सगळ्या, तर ते अरे ताई असं करायला पाहिजे, यार ताई तू असं करायला पाहिजे, असं करून ते जे आता एक फोटोशूट केलं. माझीच मैत्रीण आहे माधुरी गवळी म्हणून, ती पण ॲक्ट्रेसच आहे, ती आता कॅनडाला असते. तर त्या फोटोशूटपासून ते सुरू झालं. आणि मी खरं म्हणजे मला नाव घ्यायला पण आवडेल त्या मुलीचं, की त्या फोटोशूटच्या वेळी ना सुखदा खांडेकर ती होती. आणि ना माहिती नाही यार, तिच्या संपर्कात मी त्या एक दिवसात तिने माझा एवढा कॉन्फिडन्स वाढवला ना, की यार असं करायला पाहिजे ताई, असं ना अशी मजा घेत गोष्टी केल्या पाहिजेत, तुला जमणार ताई, तुझं हे चांगलं आहे, तुझं तसं, असं करून आहे ना, मला माहिती नाही, मला मजा आली त्या फोटोशूटला. आणि मुळात आहे ना, मला पर्सनल लाईफमध्ये आहे ना, मी खूप एकदम आहे ना बंबईयावाली आहे मी आमच्या सोसायटीच्या नवरात्रीत ना वेड्यासारखी नाचत असते. वेड्यासारखी म्हणजे एखाद्याला वाटेल की ही कुठे पिऊन बिऊन आली आहे की काय. मी इतकी म्हणजे ते ठण वाजलं ना की मी सुरुवात करते नाचायला. ते जेव्हा थांबवतील ना तेव्हा मी थांबते. पण कॅमेरासमोर ह्या गोष्टी माहिती नाही जमत. पण त्या आता केल्या आणि मला मजा यायला लागली आहे. आणि मी खरं सांगते की यावर्षी जरा आहे ना गोष्टी मी स्वतःहून ठरवल्या आहेत की ज्या गोष्टी नाही केल्या आहेत ना त्या मला करायच्या आहेत. ज्याची भीती वाटते ना त्या गोष्टी मला तिथे उडी मारायची आहे. जमेल नाही जमेल मी ह्या गोष्टीचा कधीच नाही विचार केला की अरे यार नाही जमलं तर नाही जमलं अशी मी असे बोलतो ना फटेहाल आलेले होते. मी माझ्या झोळीत काहीच नव्हतं. तर आता माझ्या झोळीत जे येणार आहे ना ते माझं जास्तीच आहे. मला मिळणारच आहे. माझं नुकसान काहीच होणार नाही. त्यामुळे मला असं ठरवून केलं ह्यावर्षी की ज्यात आपल्याला मजा येते ते करायचं. नाही जमतंय ते करायचं. नाही जमलं तर पुन्हा ते प्रयत्न करायचे. बट करायचं. ते स्वतःशीच बोलतेस कधी तू? खूप वेळा अगं. येस. काय ती वाईब काय होतं ना खूप अशा गोष्टी असतात ना ज्या आपण सगळ्यांबरोबर नाही शेअर करू शकत. म्हणजे कदाचित ती कशाची तरी भीती असते आपल्याला की सगळ्या गोष्टी आपल्याला नाही की हा माणूस त्याचा काय अर्थ लावेल किंवा काय. मग असेल स्वतःबद्दल ती काही पॉझिटिव्ह गोष्टही असेल किंवा नेगेटिव्ह गोष्टही. तर अशा वेळी ना असं होतं की स्वतःला सांगायचं. मी नेहमी ना मला खूप असं होतं ना की यार माझी ना स्वतःशीच एक स्पर्धा आहे. मला कुणाशी स्पर्धा नाही करायची आहे. मला जिंकायचं आहे. पण मला असं कुणाला हरवून नाही जिंकायचं आहे. मला जिंकायचं आहे. मी माझी एक स्पर्धा आहे. मग त्याच्यासाठी ना मी स्वतःलाच काही गोष्टी सांगत असते की हे करायचं आहे, हे नाही करायचं आहे. छाया हे तू चुकली आहेस. आपली चूक मान्य करणं ना खूप कठीण असतं की म्हणजे समोरचा त्याचा कसा अर्थ लावणार आहे. मग सोपं हे आहे ना मी माझ्यासाठी एवढं सोपं करून घेतलंय ना की मी स्वतःला जर चुकले तर मी स्वतःला सांगते की छाया हे तू चुकली आहेस. किंवा मग चुकली आहेस ना तर मग आता ती चूक कशी भरून काढायची हे पण मी स्वतःला सांगते. काही चुका अशा पण असतात की चुकले पण माज आहे यार, चुकले तर चुकले, माफी नाही मागायची. तर ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतःला सांगत असते. आणि मी खूप स्ट्रॉंग आहे अगं.
खरंच सांगते, मी खूप स्ट्रॉंग आहे. आणि मी स्ट्रॉंग यासाठी आहेत ना, कारण की माझ्याशी जी जोडली गेलेली माणसं आहेत ना, मी त्यांच्या जीवावर खूप म्हणजे स्वतःला स्ट्रॉंग समजते. मग ते इंडस्ट्रीतले मित्रमैत्रिणी असू दे, माझ्या सोसायटीतले मित्रमैत्रिणी असू दे, माझ्या कॉलेजची मैत्रिणी आहे सुषमा, सोसायटीतली आहे मीना, किंवा नागराज आहे, शेंडे आहेत. तर ना ह्या सगळ्यांच्या जीवावर असं एक वेगळंच म्हणजे माझ्यात हिंमत आहे, की मग असं होतं म्हणजे छाया कदम, ॲक्ट्रेस छाया कदम म्हणून पण आणि पर्सनल छाया कदम पण ना, मला असं होतं यार मी आहे भिडायला तयार, आ जाओ सामने असं होतं. अगदीच. पण मज्जाचा अड्डा आज एक चान्स देतोय, जर त्या छायाला एक सल्ला द्यायचा असेल की बघ ह्या छायाने काय करून दाखवलं, तर त्या छायाला काय सांगशील? काय नाही, त्या छायाला सांगेन तेव्हाही माझ्या बरोबर होतीस, अशीच बरोबर राहा, कायम बरोबर राहा. चुकलीस, चूक मान्य कर आणि जर चुकली आहेस तर मान्य करायची. जर नाही चुकली आहेस ना, तर कुणीही समोर येऊ दे, नाही घाबरायचं, भिडायचं बस. यस. आणि हे शेवटपर्यंत करत राहणार मी. सो हा होता मज्जाचा अड्डा. कसं वाटलं मज्जाच्या अड्ड्यावर? मस्त. खरंच म्हणजे मला ना जरा असं इंटरव्ह्यूजला वगैरे ना मी थोडं म्हणजे नसते कम्फर्टेबल त्यात. असं कॅमेरासमोर वगैरे कधी कधी असं आपण बोलत जातो काहीतरी, आणि मला एवढं तरी कळलंय की आपण कुठल्या अर्थाने बोलतोय आणि समोरचा कुठल्या अर्थाने ते लोकांसमोर आणतंय ना, हे खूप गडबडीचं आहे. आणि मी बोलत जाते अगं, मी पुढचा विचार नाही करत. पण नंतर मग असं वाटतं की अरे यार, आपल्या बोलण्याने ही माणसं दुखावली, मी असं तर बोललेच नव्हते या अर्थाने, म्हणून मी कम्फर्टेबल नसते. पण माहिती नाही, इथे असं छान मजा वाटली आणि आपण खूप वेगळ्या विषयांवर बोललो. मी खरं तर मी विसरून गेले की मी काय, मला ॲक्ट्रेस म्हणून बोलवलं होतं आणि काय ते. असं छान मजा आली. म्हणजे एकदम मला असं जसं अड्ड्यावर बसून गप्पा मारतो तसंच फील झालं. अगदीच. आणि इथे आल्याबद्दल आणि इतका छान वेळ दिल्याबद्दल मज्जाच्या अड्ड्याकडून एक छोटंसं गिफ्ट स्वीट आहे. आय होप आवडेल. हे खरं तर आम्ही आणायचं ठरवलं होतं, पण जे काही आम्ही फिरत फिरत आलो 1.5 तास. थँक्यू. सो आम्ही सगळेच पाठीकोरी करून आलो आणि आम्हाला खरंच आम्ही कोणतेच इंटरव्ह्यू पाहिले नाहीत, आम्ही कोणताच अभ्यास केला नाही. आमचे प्रश्न रेडी होते आणि आम्हाला त्याची उत्तरं नव्याने मिळाली. थँक्यू सो मच. पहिल्यांदा कळालं की कबड्डी प्लेयर आहे. मला पहिल्यांदा कळालं की इतका संघर्ष केलाय आणि हा संघर्ष आम्हाला आता लाईफ टाईम बघायचा आहे आणि अशाच भूमिका करत राहा. थँक्यू सो मच या अड्ड्यावर आल्या. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी मज्जागल अंकिता माझ्या संपूर्ण टीम सोबत आणि द ग्रेट छाया कदम सोबत घेते तुमचा निरोप. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.